मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो। तेव्हा महिपतच्या गुंडाला पकडून घेऊन आता सावंत इन्स्पेक्टर तेथे येतात आणि लगेचच अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सर, हे पहा, हा तोच माणूस आहे ज्याने बँकेतनं कॅश काढली होती आणि विलासला दिले होते। मग आता अर्जुनला सगळे ते बँकेतील प्रसंग आठवू लागतात की त्या बँक मॅनेजरने आम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की हे एका बिल्डरचं अकाउंट आहे आणि त्याचबरोबर त्या बिल्डरचं नाव SS बिल्डर आणि करंट अकाउंट आहे। ही सगळी डिटेल्स अर्जुनने आता मिळवलेली आहे। सगळं आठवल्यानंतर अर्जुनला समजतं की तेव्हा विलासला जे पैसे दिले होते ना, ते महिपतनेच दिले होते। त्यानंतर सावंत सांगू लागतात, तुम्ही सांगितलं ना, तेव्हापासून मी याच्या घरावर नजर ठेवूनच होतो आणि तो आत्ता कुठे तावडीत सापडलाय। तेव्हा अर्जुन म्हणतो, 8 टाका अगोदर याला आणि याचा कुणाशीही कॉन्टॅक्ट सुद्धा होऊ देऊ नका। आता इथे कुणालाही कळता कामा नये की हा ना आपल्या ताब्यात आहे। डिरेक्टली याला उद्या कोर्टामध्ये घेऊन या। अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतांना सांगतो, त्यामुळे सावंत ओके असं म्हणतात आणि अर्जुनने सांगितल्याप्रमाणे कामाला लागतात। तर आता अर्जुन अजूनही तेथेच उभा असतो। तेवढ्यातच चैतन्य तेथे जातो आणि लगेचच एक लेटर अर्जुनच्या हातात देतो। तेव्हा अर्जुन विचारतो, काय रे, आता यामध्ये काय आहे? तेव्हा चैतन्य म्हणतो, आता तूच बघ ना उघडून। तेव्हा अर्जुन ते उघडून पाहतो तर चैतन्य सांगतो, त्या सरंजामेने आपल्यापासून खूप गोष्टी लपवून ठेवल्या होत्या। हे ऐकल्यानंतर आता अर्जुन जरा विचारात पडतो, अशा कोणत्या गोष्टी असतील? मग आता तो ती लिस्ट वाचू लागतो, त्या लिफाफ्यामध्ये काय आहे हे पाहू लागतो आणि त्याला जबरदस्त धक्का बसतो। दुसरीकडे महिपतचं मन मात्र चलबिचल असतं। आता केसचा निकाल फायनल लागणार असल्यामुळे त्याला चैनच पडत नसते। दामिनी बरोबरच्या गाठीभेटी त्याच्या वाढत असतात। दामिनी सुद्धा त्याच विचारात असते, कारण अर्जुन कधी कोणती काय बाजी मारेल हे तिला माहीत नसतं। अर्जुनचे आजपर्यंतचे पुरावे पाहता अर्जुन एक पाऊल आपल्या पुढेच आहे हे तिला कळून चुकलेलं असतं। मग महिपत तिथे जाऊन तिला म्हणतो, तुम्ही तर काल म्हणत होतात ना देशमुखबाई, आपण एका फटक्यात केस जिंकू सुद्धा शकतो आणि दुसऱ्या फटक्यात हरू सुद्धा शकतो, आणि ते ऐकल्यापासून ना माझ्या डोळ्याला डोळा नाहीये। अहो, रात्रीसारखं या कुशीवरनं त्या कुशीवर, त्या कुशीवरनं या कुशीवर आपल्या सतत चालू होतं। मग आता दामिनी सुद्धा सांगते, मी सुद्धा रात्रभर हाच विचार करतीये की अर्जुनचा ना शेवटचा डाव नक्की काय असणार आणि असा कुठला पुरावा असेल जो त्याने लपवून ठेवलाय। तेव्हा महिपत जरा रागातच विचारतो, जर त्याच्याकडे काही खरंच असेल तर तुम्ही काय करणार आहात? नाही म्हणजे आपण साक्षीला यातनं वाचवणार तरी कसं? मग आता दामिनी म्हणते, अहो शिखरे, तुम्ही आणि साक्षीने मिळून हा जो काही लपवाछपवीचा गेम केलाय ना, तो खरंच खूप महागात पडलाय आपल्याला। अहो, मी सांगितलं तसं जर साक्षीने मान्य केलं असतं ना की विलासचा मर्डर झाला तेव्हा ती आश्रमामध्ये होती, तर खरंच खूप गोष्टी या सोप्या झाल्या असत्या। पण नाही ना, तुम्ही तसं केलं का? नाही, तुम्हाला स्वतःचीच अक्कल चालवायची आहे। आता या सगळ्यातनं बाहेर पडायला आपण एकच गोष्ट करू शकतो। मग आता कुठली गोष्ट, असं आता महिपत विचारतो। तेव्हा दामिनी सांगते, अहो, साक्षीच्या गळ्याभोवती जो फास अटकला आहे ना, तो दुसऱ्या कुणाच्या तरी माथ्यावर ठेवायचा, म्हणजेच दुसऱ्या कुणाच्या तरी गळ्यामध्ये अडकवायचा, आणि हे करायला आपल्याकडे एक उत्तम बळीचा बकरा सुद्धा आहे। तेव्हा कोणता बकरा, असं महिपत विचारतो। त्यावेळी दामिनी सांगते, प्रिया उर्फ तन्वी रविराज किल्लेदार। मग महिपत अगदी शांतपणे विचारतो, आता तिला बळीचा बकरा करायचा म्हणजे नक्की काय करायचं? तेव्हा दामिनी सांगते, अहो, अर्जुनने जर हेअरिंगच्या वेळी एखादा हुकमी एक्का काढलाच तर हे सगळं आपण प्रियाच्या माथी मारायचं आणि मोकळं व्हायचं। तेव्हा महिपत म्हणतो, करा करा, तुम्ही प्रियालाच बळीचा बकरा करा, कारण तिचा फक्त भुईला भार आहे आणि तसाही जगाला तिचा काहीच उपयोग सुद्धा नाही। तर दुसरीकडे घरातील सर्वांना अर्जुनने आता बाहेर हॉलमध्ये बोलवून घेतलेलं असतं। तर आता प्रताप विचारतो, काय रे अर्जुन, तू इथे आम्हा सर्वांना का असं बोलवून घेतलंस? अर्जुन हसत सांगतो की उद्या मधुभाऊंच्या केसची शेवटची हेअरिंग आहे आणि मला असं वाटतं, हा पूर्णाजी म्हणतात, अरे बाळा, आमचा सर्वांचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीमागे। तेव्हा अर्जुन म्हणतो, ते माहिती आहे मला पूर्णाजी, पण उद्या त्या हेअरिंगमध्ये मला तुम्ही सगळेच जण तेथे हवे आहात।
तेव्हा सायलीचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण उद्या नक्की काय होणार काय नाही याची खात्रीच तिला पूर्णपणे नसते. तर प्रियासुद्धा आता तेथेच असते आणि अगदी आश्चर्याने ती अर्जुनकडे पाहते. तेव्हा कल्पना विचारते, अर्जुन आम्ही सगळ्यांनी तिकडे यायचं का? तेव्हा अर्जुन आता म्हणतो की यस मम्मा, तुम्ही सगळ्यांनी यायचंय तिकडे. मग आता अरे आम्ही या अगोदरच्या तुझ्या कुठल्याच केससाठी आम्ही कोर्टामध्ये आलो नव्हतो असं कल्पना म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं मम्मा ऐकून तरी घे. तेव्हा सायली सांगते, आई ही केस नाही तर केसेससारखी नाही आहे ना. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अर्जुन बाळा हे बघ, मला कोर्टामध्ये इतका वेळ बसता येईल असं तर वाटत नाही. तेव्हा अर्जुन तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो, आजी तुझ्या कम्फर्टची ना मी सगळी जबाबदारी घेईन आणि शिवाय चैतन्यसुद्धा असेल तिथे तुला खास बघायला, तू नको काळजी करूस. कारण उद्या जेव्हा कोर्टामध्ये जज हे निकाल देणार ना, तेव्हा मला तुम्ही सगळेजण अगदी तेथे हवे आहात. इनफॅक्ट मी उद्या प्रतिमा आत्या आणि सुमन काकूंना सुद्धा तिकडे बोलवून घेतलंय, कारण उद्या कोर्टात जे काही घडेल ते सुभेदार आणि किल्लेदार दोघांनीही बघायला हवंच. तेव्हा प्रिया आता अर्जुनकडे डोळे मोठे करून पाहते. अर्जुन विचारतो, एवढी माझी इच्छा पूर्ण करणार ना प्लीज? तेव्हा सगळेजण अर्जुनच्या हो मध्ये हो म्हणतात. तेव्हा प्रताप सुद्धा म्हणतो, अर्जुन आम्ही नक्कीच येऊ, नको तू काळजी करू. पूर्ण आजी म्हणतात, हो अर्जुन बेटा हे बघ, हे तर आहेच, आम्ही तुझ्या सपोर्टला असू आणि मला माझ्या नातवाचं मन तरी कसं मोडता येईल असं म्हणून आजी लाडाने जाता अर्जुनच्या गालावरून हात फिरवतात. तेव्हा अर्जुनला ते पाहून खूपच छान वाटतं आणि लगेचच आजीला तो मिठी मारतो आणि म्हणतो, माझी लाडूली आजी. तर सायली आता कौतुकानेच त्या दोघांकडे पाहत राहते. तेव्हा प्रियाच्या मनात मात्र शंकेचं वादळ सुरू असतं. ती आता मनातच विचार करू लागते, उद्या असं नक्की काय घडणार आहे. कारण प्रतिमा आणि सुमनला सुद्धा हा बोलवून घेतोय म्हटल्यानंतर तर आता ती आपले असेच विचार करत बसते. आता दुसरा दिवस उजाडतो. आता वात्सल्य आश्रमाची शेवटची हेअरिंग असल्यामुळे सगळेजण त्याकडे डोळे लावून आज बसलेले असतात. पत्रकार हे ऑलरेडी कोर्टाच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि लगेचच विविध प्रकारच्या न्यूज करू लागतात. एक पत्रकार म्हणतो की नमस्कार, आज वात्सल्य आश्रम केसची शेवटची हेअरिंग असल्यामुळे सगळा महाराष्ट्र या केसकडे अगदी डोळे लावून बसला आहे. आजपर्यंत कधी न केस हरलेले दोन प्रतिष्ठित वकील एकमेकांसमोर आज उभे ठाकले आहेत. आज कोणत्या वकिलाचा आज रेकॉर्ड ब्रेक होणार, कोण कोणावरती कुरघोडी करणार आणि मधुकर पाटलांना शिक्षा होईल का, की त्यांना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे प्रतिष्ठित वकील निर्दोष सिद्ध करणार का, आणि जर पाटील निर्दोष असेल तर खरा खुनी सापडणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी लाईव्ह बघायला मिळणार आहेत. कारण तुम्ही ऐकलत ते खरं ऐकलत, आमच्या चॅनेलवर तुम्हाला शेवटचं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळणार असं ती महिला पत्रकार आता सर्वांना अनाऊन्स करून सांगत असते. त्यानंतर काही वेळातच तेथे सुभेदार आणि किल्लेदार फॅमिली अगदी समोरासमोर येतात. आता घरातील सगळेच जण या केसच्या हेअरिंगसाठी अर्जुन खातर उपस्थित असतात, कारण अर्जुनने सर्वांना तसं सांगितलेलं असतं. प्रतिमा, रविराज, त्याचबरोबर नागराज आणि सुमन हे सुद्धा तेथे आलेले असतात. पुढे अर्जुनच्या घरातील सगळेजण सुद्धा आलेले असतात. अस्मिता सुद्धा त्यांच्या सोबत असते. तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर खूप कॉन्फिडन्स दिसत असतो. तर रविराज म्हणतो, अर्जुन हे बघ, आज माझी इच्छा असून देखील मी तुला शुभेच्छा नाही देऊ शकत रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, इट्स ओके सिनियर, हे बघ आजपर्यंत तू मला जे काही शिकवलं आहे ना, त्याच पावलावर पाऊल ठेवून मी चालणार आहे आणि त्याचाच उपयोग करून आजची केस मी जिंकणार आहे. ऐकून रविराजला जरा आनंद होतो आणि तो आपल्या लाडक्या ज्युनियरकडे पाहतच राहतो. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहून हसत असतात. तर प्रियाचं तोंड मात्र पडलेलंच असतं. ती नुसतीच आपली नाक मुरडत असते, कारण आज कोर्टामध्ये काय होणार, कोणते पुरावे अर्जुन दाखवणार हे ती अजिबातच शोधू शकलेली नसते. तर सायली सांगते, सुमन काकू, प्रतिमा आत्या, बरं झालं तुम्ही आलात. मग सुमन म्हणते, अगं अर्जुनने एवढं आग्रहाचं आमंत्रण दिलं म्हटल्यावर आम्ही नाही कसं म्हणणार सायली. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, सुमन अगं मी पण आली आहे. तेव्हा सुमन पूर्ण आजींना म्हणते, हो हो तुम्ही पण आलात. त्यानंतर प्रताप म्हणतो, पूर्णाई हे बघ, बसून बसून जर पाय दुखायला लागले तर मला लगेचच सांगायचं हां. तर आता इथे सगळेजण पूर्ण आजी आणि
एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. प्रियाला ते नको असतं. तिला असं वाटतं झाला यांचा पुन्हा फॅमिली ड्रामा सुरू. मात्र कुसुम म्हणते, हे पहा, मी सकाळीच मंदिरात गेले आणि प्रार्थनासुद्धा केली. आता लवकरात लवकर सगळ्यांसमोर सत्य येऊ देत, असं म्हणून ती प्रियाकडे पाहते. तर सायली म्हणते, हो, सत्य तर बाहेर येणारच आज, कारण हे आहेत ना, आपल्याला अजिबात निराश नाही होऊ देणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, कधीच नाही निराश होऊ देणार मी तुम्हाला. मग आता मधुभाऊ कौतुकाने जावयाकडे पाहतात. तर प्रिया मात्र अगदी गोंधळून जाते, गडबडून जाते. आता तेवढ्यातच प्रतिमाला एक अचानक फोन येतो. ती रविराजला म्हणते, मी आलेच हा. ती फोनवर बोलण्यासाठी जरा बाजूला जाते. तर इकडे सर्वजण आपापसात चर्चा करत असतात, गप्पा मारत असतात. मग इकडे प्रतिमाचं फोनवर बोलून झाल्यानंतर अचानकच तिची नजर आता समोर जाते. तर समोरून महिपत अगदी ऐटीतच येत असतो. आता महिपतला पाहून प्रतिमाला प्रचंड असा धक्का बसतो आणि मग ती घाबरते. तेव्हा ती अगदी धक्क्यानेच त्याच्याकडे पाहत असते. त्यावेळी आता तिला ते प्रसंग पुन्हा आठवतात की कशाप्रकारे याच भामट्या महिपतने, याच माणसाने माझा चेहरा जाळून टाकला होता, मला अक्षरशः जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा साक्षीचं लक्ष सुद्धा आता प्रतिमाकडे जातं. प्रतिमा ही अगदी नजर रोखूनच आणि घाबरतच महिपतकडे पाहत असते. तर महिपत सुद्धा अगदी रागात तिच्याकडे पाहू लागतो. आता महिपतचा हा काळा चेहरा अगदी तिच्यासमोर आलेला असतो. नागराज सुद्धा आता मागे महिपतकडे पाहतो आणि प्रतिमा वहिनी व तुझी अजिबात भेट नाही झाली पाहिजे किंवा प्रतिमा वहिनीला आठवेल असं तू काही नाही केलं पाहिजे, असं नागराजच्या मनात असतं. म्हणून तो इशारा करून महिपतला आतमध्ये जायला सांगत असतो. परंतु महिपत हा खूपच रागात आता कडे पाहत असतो. तो जागचा हलायला सुद्धा तयार नसतो. हे पाहून प्रतिमा आता अजूनच घाबरते. तिला ते क्षण पुन्हा 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 आठवत असतात. त्यामुळे ती खूप जोरात किंचाळते. तर महिपत आणि साक्षी हे दोघेही पटकनच तेथून आतमध्ये जातात. प्रतिमाचा आवाज आला आणि प्रतिमाला नक्की झालं काय हे पाहून आता सगळेजण तिच्याकडे धाव घेतात. तेव्हा रविराज आणि सुमन तिला पकडतात आणि हळूहळू काय झालं काय प्रतिमा तुला, असं विचारतात. तर अश्विन आता तेथेच असतो. तो प्रतिमाला सांगतो की हे बघ आत्या, तू एक काम कर, शांत हो, घाबरू नकोस आणि हळूहळू श्वास घे. आता पूर्णाजींच्या काळजाचा ठोका देखील चुकलेला असतो. माझ्या लेकीला झालं काय असं पूर्णाजींना वाटत असतं. त्यानंतर आता जण प्रतिमाच्याच काळजीत असतात. तर आता अश्विन सांगेल त्याप्रमाणे हळूहळू श्वास प्रतिमा घेत असते आणि मग शांत होण्याचा प्रयत्न करते. तेव्हा थोडी ती शांत झाल्यानंतर सुमन म्हणते, काय वहिनी, हो काय झालं, बरं वाटतंय का? पण प्रतिमा काही बोलत नसते. सायली प्रतिमाजवळ असते आणि तिला धीर देते. काही वेळानंतर आता नागराज म्हणतो, वरचेवर आता वहिनीला असं व्हायला लागले, नक्की काय होतंय ना ते कळतच नाही आहे. रविराज सांगतो, मला असं वाटतंय की प्रतिमा आता तू घरी जावंस आणि मी सुद्धा तुझ्याबरोबर आलो असतो, परंतु आता इथे शेवटचं हेअरिंग आहे आणि त्याचबरोबर तन्वीसाठी मला इथे थांबायला हवं, असं जेव्हा आता तो म्हणतो ना, तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो, आता सगळेच जण मला इथे हवे होते, परंतु आता प्रतिमा आत्याची तब्येत पाहता त्यांच्याबरोबर कोणीतरी घरी जायला हवं, त्यांची काळजी व्यवस्थित घ्यायला हवी, असं अर्जुन सांगतो. त्यावेळी सायली मनातच विचार करते की आज शेवटचं हेअरिंग, मधुभाऊंबरोबर मी इथे असणं खूप गरजेचं आहे, माझ्या सपोर्टची त्यांना गरज आहे आणि यांनासुद्धा. पण आता प्रतिमा आत्याची तब्येतसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, काय करू बरं, असा प्रश्न आता सायलीच्या मनात येतो. आणि ती अर्जुनला विचारते, अहो मी एक काम करू का, मी जाऊ का प्रतिमा आत्यांबरोबर घरी आणि रविराज काका घरी येईपर्यंत मी थांबीन त्यांच्याजवळ, असं जेव्हा सायली सांगते तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो आणि तो चैतन्यकडे पाहतो. कारण सायली हा अर्जुनचा खूप मोठा सपोर्ट सिस्टीम असते. त्यानंतर प्रताप म्हणतो, सायली अगं या केससाठी तू 2 वर्ष वाट पाहिलीस आणि खस्ता खाल्ल्यास मग तू अर्जुनबरोबर आज इथे असायला हवं, कारण आजची हेअरिंग ही फायनल आहे. मग प्रिया उगीच नाटकी करते आणि म्हणते, आई अगं मी सुद्धा आले असते तुझ्यासोबत, पण आज हेअरिंग आहे ना म्हणून मला इथे थांबायला हवं.
मग आता अस्मिता म्हणते माझी तब्येतसुद्धा तितकीशी बरी नाही आहे, त्यामुळे मग मलाही नाही येणार ना थांबता आता. तेव्हा अश्विन म्हणतो तुम्ही कुणीही जाऊ नका, कारण प्रतिमा आत्यांबरोबर ना आता मीच असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळेजण आतमध्ये जा आणि मी प्रतिमा आत्यांना घेऊन घरी जातो. तेव्हा आता सगळेजण अश्विनकडे पाहत राहतात. प्रिया म्हणते अश्विन तुझ्यासारखा एवढा चांगला जावई मिळाला म्हटल्यानंतर आईला काही काळजी करण्याची गरजच नाही ना. तेव्हा रविराज काळजीनेच म्हणतो अश्विन हे बघ, जर काही सिरियस असेल तर मला तू फोन करून कळवशील बाळा. मग अश्विन म्हणतो हो, काळजी करू नकोस काका, प्रतिमा त्या चलायचं का. मग आता प्रतिमाला घेऊन लगेचच अश्विन हा घरी जातो. त्यानंतर सगळेजण आता कोर्टामध्ये जायला निघतात. आता सायली आणि अर्जुन हे दोघेही प्रतिमाकडेच पाहत असतात. तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो होईल सगळं ठीक, नको काळजी करूस, असं म्हणून ते दोघेही कोर्टात जातात. आता इकडे शेवटची हेअरिंग असल्यामुळे कोर्टामध्ये अगदी शांतता असते. तेथे कोर्ट अगदी पूर्णपणे भरलेलं असतं आणि त्याचबरोबर मीडियावाले सुद्धा तेथे उपस्थित असतात, कारण लाईव्ह टेलिकास्ट होणार असतं. दामिनी आणि तिची असिस्टंट ऑलरेडी तेथे येऊन बसलेली असते. महिपत आणि साक्षीचा चेहरा मात्र पडलेला असतो. पोलीस हे मधुभाऊंना घेऊन तेथे येतात आणि विटनेस बॉक्समध्ये उभं राहायला सांगतात. आता जज साहेब सुद्धा तेवढ्यातच तेथे येतात. मग आता सगळेजण उठून आता उभे राहतात. जज साहेबांनी सांगितल्यानंतर मग सगळेजण खाली बसतात. मग आता जज साहेब अगोदर सांगतात की कोर्टाकडून या हेअरिंगचं थेट विशेष चित्रीकरण करण्याची आणि लाईव्ह टेलिकास्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनीच कोर्टाची शिस्त पाळावी आणि कोर्टामध्ये शांतता राखावी आणि कोर्टाची कारवाई सुरू केली जावी. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज, असं दामिनीला आता अगोदर ते संधी देतात आणि बोलायला सांगतात. तर साक्षी मात्र डोळे बंद करून आता अक्षरशः देवाचा धावा करू लागते, कारण आज शेवटची हेअरिंग असते आणि अर्जुन काय बाजी मारेल हे तिला माहीत नसतं. कोणते पुरावे दाखवून अर्जुन केस जिंकतो की काय, असं साक्षीला मनातून सारखी सारखी भीती वाटू लागते. तेव्हा सायली जरा घाबरतेच, कारण आज अक्षरशः दामिनीला पहिलं स्टेटमेंट जज साहेबांनी द्यायला सांगितलेलं असतं. आता दामिनी पुढे येते आणि म्हणते युअर ऑनर, खरं तर ही एक ओपन आणि शट केस आहे आणि खरं तर या केसमध्ये विचार करायला लावण्यासारखं काहीच नाही आहे. पण ॲडव्होकेट सुभेदार यांनी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत की हे सत्याना कुणासमोरही लोकांसमोरही येऊ नये, कारण त्यांच्या सासऱ्याने आणि अशिलाने जो खून केला आहे विलासचा, ही गोष्ट सगळ्यांसमोर येऊ नये. तेव्हा महिपत आता नजर रोखून अर्जुनकडे सततच पाहू लागतो. तर साक्षी आज एक नवीन डाव टाकणार असते. दामिनीने तिला तसं सांगितलेलं असतं. तर इकडे प्रिया आणि रविराज दोघेही आता एकदम शांत असतात. प्रिया आज मनातून खूप घाबरलेली असते. मग आता मधुकर पाटील यांनी सुद्धा अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने त्यांच्या आश्रमाची जागा विकत घ्यायला आलेल्या साध्या आणि सरळ बिझनेस वुमनचं नाव घेतलं. तेव्हा अर्जुन आता दामिनी नक्की काय म्हणतीये, कशा प्रकारे आपलं ओपनिंग स्टेटमेंट देतीये याकडे अगदी बारीक लक्ष ठेवून असतो. मग आता दामिनी पुढे म्हणू लागते, फक्त नाव घेतलं हो तिने की मधुकर पाटील, आणि मग लाडक्या जावयाने काय केलं तर लगेचच केस लढवण्याचं ठरवलं. पण मला पूर्णपणे खात्री आहे की आपली न्यायदेवता असं होऊ देणारच नाही, कारण मधुकर पाटील सारखा खुनी आपल्या समाजामध्ये असा मोकाट फिरू शकतच नाही. त्याने आपल्या समाजाला आणि आपल्या सगळ्यांच्या भवितव्याला धोका आहे. माझी कोर्टाकडे आता एवढीच विनंती आहे की विलास मर्डर केसमध्ये आरोपी मधुकर पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, असं आपलं ओपनिंग स्टेटमेंट देऊन ती आता शांत तिथे बसते. मग त्यानंतर आता सगळेजण धक्क्याने दामिनीकडे पाहतात, कारण ती डायरेक्ट जन्मठेपेच्या शिक्षेबद्दलच बोललेली असते आणि तेथे आपली शांतपणे बसलेली असते. आता जज साहेब हे अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. मग अर्जुन उठतो आणि आपलं ओपनिंग स्टेटमेंट देऊ लागतो आणि म्हणतो की खोटं काय आणि खरं काय. अहो, हे सत्य लपवण्याचे प्रयत्न तर खूप केले आहेत ॲडव्होकेट देशमुख यांनी, आणि त्यांच्या क्लायंट साक्षी शिखरे या कोर्टामध्ये एकदाही खरं बोललेल्या नाही आहेत आणि त्यांची खोटं बोलण्याची लिस्ट तर खूप मोठी आहे. पण आज अजून एक सत्य सर्वांसमोर येणार आहे मिलॉर्ड.
तेव्हा अर्जुन नक्की कोणत्या सत्याबद्दल बोलतोय हे कुणालाच अजूनपर्यंत तरी माहीत नसतं. त्यामुळे साक्षी आणि महिपत, दामिनी धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतात. तर सायलीचं सुद्धा इंटेन्शन तेच असतं, कारण अर्जुनने या सत्याबद्दल कुणाला काहीही कळूही दिलेलं नसतं. मग आता ते सत्य जाणून घेण्यासाठी मिस साक्षी शिखरे यांना मला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे, अशी अर्जुन परमिशन जज साहेबांकडे मागतो. मग जज साहेब लगेच त्याला परमिशन देतात. आता नाईलाजाने साक्षीला पुढे विटनेस बॉक्समध्ये येऊन उभं राहावं लागतं. आता सगळेच जण तिच्याकडे पाहत असतात. ती एकदा तिच्या अण्णाकडे पाहते तर अण्णा इशारा करतो, जा तू बिनधास्त, असा त्याचा सूर असतो. मग आता साक्षी जेव्हा विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते तेव्हा अर्जुन जज साहेबांना सांगतो, आज मला कोर्टाचा पहिला दिवस आठवतोय मिलॉर्ड, कारण जेव्हा मिस साक्षी शिखरे या अगदी कॉन्फिडंटली येऊन इथे विटनेस बॉक्समध्ये उभ्या राहिल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की 13 जानेवारीच्या रात्री मी तर इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्येच होते, पण आज तर एकदा जेलमध्ये जाऊन आल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स अगदी गायबच झालाय, असं अर्जुन साक्षीकडे हात करून म्हणतो. तेव्हा साक्षी घाबरलेली असते. तिची मान आज कोर्टासमोर खालीच असते. त्याचबरोबर अर्जुन आता तिची चांगलीच उलट तपासणी आज घेणार असतो. घरातील सगळेजण अर्जुनच्या या स्टेटमेंटकडे पाहत असतात आणि ऐकत असतात, कारण महिपतसुद्धा आता तितकाच घाबरलेला असतो. पुढे अर्जुन म्हणतो, मी हे प्रूव्ह करून दाखवलंय की 13 जानेवारी 2023 रोजी साक्षी शिखरे या वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये होत्या. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये साक्षी खूप घाबरलेली असते. ती पुन्हा एकदा सांगते की 13 जानेवारीच्या रात्री मी आश्रमामध्ये गेले नव्हते. हे रिपोर्ट असं का दाखवतायत मला कळत नाही आहे, आणि तुम्हाला तरी असं का वाटते मी आश्रमात गेले होते म्हणून. अर्जुन सर्वांसमोर सांगतो, हे रिपोर्ट ना टेलिकॉम कंपनीकडून आले आहेत. मग अर्जुन विचारतो, मला सांगा आता मिस साक्षी शिखरे, 13 जानेवारीच्या रात्री जेव्हा आश्रमामध्ये कुणीही नव्हतं, सगळेजण सिनेमा पाहण्यासाठी गेलेले असताना तुम्ही त्या आश्रमामध्ये नक्की कशासाठी गेला होतात, असं अर्जुन आता तिला तिच्याच शब्दामध्ये अडकवत प्रश्न करतो. त्यामुळे आता तिचीच कोंडी होते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.